मी डायरेक्ट असं म्हणणार नाही की नशिबाचाच मार्ग बदलेल, पण ह्याच्यासाठी थोडंसं आपल्याला जे रेकी आपल्या ज्या शरीरातली जी चक्र आहे त्या एका चक्राबद्दल मला सांगायला आवडेल की एक मूलाधार चक्र आहे. मूलाधार चक्र किंवा रूट चक्र असं आपण त्याला म्हणतो. आता काय होतं की हे चक्र किंवा या चक्रामधली जर एनर्जी जी आहे ती इम्बॅलन्स असेल तर हे चक्र जे हे स्टॅबिलिटी दर्शवतं की तुम्ही किती स्टेबल आहात तुमच्या. जर इथेच जर ब्लॉक्स असतील किंवा इथलाच जर तुमचा एनर्जीचा फ्लो आहे हा जर स्मूथ नसेल तर ऑब्व्हियसली ती इनस्टॅबिलिटी येते आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या तुमच्या आयुष्यामध्ये इन्स्टॅबिलिटी येते. शेवटी नशीब म्हणजे काय? नशीब म्हणजे असं आहे की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळतंय. एका वेळेनंतर माणूस हा जास्त मनशांती याच्याकडे मागे लागतो. ऑफकोर्स हे सगळं पैसा वगैरे आहेच आहे. बरोबर. टॉपमोस्ट प्रायोरिटी ही आहे. मग ती स्टेबिलिटी कधी येते? आपण कंटिन्युअसली जेव्हा रेकी देतो तिथे हिलिंग करतो. तिथले ब्लॉकेजेस निघतात आणि ऑफकोर्स बाकीच्याही चक्रांमधले ब्लॉकेजेस निघतात आणि फ्लो वाढतो. पण एस्पेशली मूलाधार चक्रामधला जर ब्लॉकेजेस तुम्ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला काढता आले या ह्याच्याने की जे निघतात रेकीच्या माध्यमातून आणि मग हळूहळू तुम्हाला ती स्टॅबिलिटी जाणवायला लागते. ओके.